श्री स्वामी समर्थ वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार आहोत चीज पिझ्झा। त्यासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे। तेल घालते कढईमध्ये। साहित्य बघा, मी इथे घेतलं आहे कोबी घेतला आहे उभा कापून, गाजर आहे, बीट, टॅमॅटो आहे 2 छोटे छोटे, शिमला मिरची 2 छोटे घेतलेत आणि कॉर्न शिजवून घेतले मी, आणि कोथिंबीर आहे, कांदा, लसूण आणि हिरवी मिरची बारीक कापून घेतली मी। तर चला आता आपण भाजी फ्राय करून घेऊया। आपण तेल तापलेलं आहे, आपण लसूण घालून घेऊ अगोदर, त्यानंतर आपण कांदा घालून घेणार आहोत। कांदा आपला भाजत आलेला आहे, आपण याच्यामध्ये कोबी ॲड करून घेऊया। शिमला मिरची, गाजर, बीट आणि टॅमॅटो, हे सगळं आपण एकजीव करून फ्राय करून घेऊया। हिरवी मिरची ती पण घालून घेऊया आपण। शिजवलेले मक्याचे दाणे आहेत, आपण ते पण ॲड करून घेऊया। फास्ट गॅसवरती आपल्याला हे सगळं फ्राय करायचं आहे। नमक, आणि सोया सॉस घालून घेते मी याच्यामध्ये। आणि अर्धा पॅकेट मी शेजवान चटणी टाकते, जास्त स्पायसी नको म्हणून थोडंसं टाकले, कारण थोडंसं चपातीला पण आपण लावणार आहोत। तर चला तर आपली भाजी तयार आहे। आपण चपातीला तूप आणि शेजवान चटणी लावून घेऊया। थोडीशीच लावणार आहे, कारण मग मुलं खायला मागत नाहीत तिखट। ह्याच्यामध्ये आपण भाजी घालून घेऊया पसरवून। मी एका चपातीचे अशी कडक चपाती बनवून त्याचे कैचीने तुकडे कापून घेतले होते, तर ते पण मी घालणार आहे क्रिस्पी लागण्यासाठी। हे असे तुकडे आहेत जे मी कैचीने कापून घेतलेत, आणि त्याच्यावरती आपण चीज घालणार आहोत। मोझरेला चीज घेतले, थोडं थोडं चीज पण घालणार आहोत। आणि अशा प्रकारे समोसासारखा आपण कोन बनवून घेणार आहोत, आणि तव्यामध्ये तूप घालून त्याच्यामध्ये ठेवून देणार आहोत। हा भाजीपर्यंत आपण दुसरा कोन बनवून घेऊया। बारीक गॅस करून क्रिस्पी होण्यासाठी ठेवूया। फास्ट गॅस ठेवला की लगेच तो करपायला लागेल आणि मग आतून शिजणार नाही। अशा प्रकारे आपण अजून दुसरा कोन बनवून घेतोय। त्याच्यावरती पण आपण भाजी घालून असे कापलेले तुकडे घालून घेऊया आणि चीज घालून घेऊया। बाहेर पाऊस पडतोय आणि मस्त गरम गरम कोन बनवते। पकोडे तर नेहमीच खातो आपण,
आज म्हटलं चला हे कोन बनवून खाऊया. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. लाईक आणि सबस्क्राईब पण करा. आणि माझी रेसिपी आवडल्यास एकदा बनवून पहा. आपला तिसरा पण कोन बनवून घेतोय आपण. बीट घातल्यामुळे याला लाल कलर आलेला आहे. अशा प्रकारे आपला तिसरा कोन पण तयार आहे. अलटी पलटी मारून मस्त असं शेकून घेऊया आपण दोन्ही बाजूने तूप घालून क्रिस्पी होईपर्यंत.